मी एक दिलदार मित्र गमावला अशा आशाचा एक भावनिक लेख अजित पवारांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लिहिलाय। दोन परस्पर विरोधी विचारधारांच्या पक्षात राहून सुद्धा हे दोन्ही नेते सख्खे मित्र नेमके कसे बनले, पाहूयात यावरचा हा खास रिपोर्ट। पक्षीय विचारधारे पलीकडची मैत्री म्हणून ही जोडी कायम चर्चेत राहिली। विचारधारा दोन टोकांवर उभ्या असताना सुद्धा दोघांमध्ये कमालीचं सख्य राहिलं। सत्तेचं म्हणाल तर अजित पवारांचं जाणं हे महाराष्ट्राच्या सत्तेत फडणवीसांना एकटं पाडणार आहे। कारण जेव्हा जेव्हा शिंदेंच्या सेनेनं भाजपवर दबाव तंत्र अवलंबलं तेव्हा तेव्हा अजित पवार फडणवीसांच्या मदतीला अप्रत्यक्षपणे आले। एक दिलदार मित्र आणि सहकार्याला गमावलंय हे पार्थिवाच्या अंत्यदर्शनावेळी फडणवीस आणि शिंदेंची देहबोली स्पष्टपणे सांगत होती। पण 2.5 वर्षात देवेंद्रजी मुख्यमंत्री पण झाले, उपमुख्यमंत्री पण झाले आणि विरोधी पक्ष नेते पण झाले। कुठलं पद काय 2.5 वर्षामध्ये ठेवलं नाही। खरं म्हणजे आमचं ते 72 तहाचं संपल्यानंतरच आम्ही ठरवलं होतं की 2.5 वर्ष तुम्ही इकडे बसा, मी तिथे बसतो, 2.5 वर्षांनी मी इकडे येतो, तुम्ही तिथे बसा। त्या आमदारांच्या मध्ये जर सगळ्यात नशीबवान कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत। खरं म्हणजे आमच्या राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जे आहेत ते 10 वाजून 10 मिनिटांनी स्थिर आहेत, पण अजितदादा वक्तशीर आहे। कारण त्यांचा ठसा मजबूत असतो। कारण ते सकाळी सगळे यायच्या आधी एकदा ते पुण्याला मेट्रोचं पाहणी होती, ते बोले किती वाजता आहे, बोले 7 वाजता। अरे 7ला मी 4ला झोपतो, 7ला कसं पोहोचणार? तर 7 वाजता त्यांची पाहणी दौरा मेट्रोचा। म्हणजे त्यांचं जे शिस्त आहे, त्यांचं जे टाइम टेबल आहे, शेड्यूल आहे, एकदम त्याच्यामध्ये 1 मिनिट पण इकडे तिकडे ते करत नाहीत। त्यामुळेच आज सगळे मंत्री कोणी येत नसतील मंत्रालयात, सगळ्या मी पण कधी जायचो कधी नाही, पण जर हजेरी घेतली तर सगळ्यात जास्ती वेळ मंत्रालयामध्ये बसणारा मंत्री हा अजितदादांच्याच रूपाने तिथे बसलेला आहे। दादा, तुम्ही वेळ चुकवली। आम्ही दोघे मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत एकत्र होतो। पाठोपाठ मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक माझ्या कक्षात झाली। तिथेही दादा माझ्या बरोबर होते। सदोदित तिजोरीची काळजी करणारा अर्थमंत्री असल्यानं मी निश्चिंत असायचो। महाराष्ट्रात पायाभूत सुविधांवर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक खर्च होतो असा अनेकांनी प्रश्न उपस्थित केला। प्रकल्प लांबू नयेत यासाठी आम्ही दोघांनीही आसूड उठवले। सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारचे 764 कोटी कसे वाचवले याची माहितीही देण्यात आली। दादांना आनंद झाला आणि अशाच गोड बातम्या प्रत्येक बैठकीत देत जा अशी कोपरखळी सुद्धा त्यांनी मारली। पण अशा गोड बातम्या ऐकण्यासाठी पुढच्याच दिवसापासून आपण नसू हे मात्र त्यांनी सांगितलं नाही। ही बैठक झाल्यानंतर पुन्हा पाऊण तास आम्ही माझ्या दालनात गप्पा मारत बसलो होतो। नियती निष्ठुर असते, आपलं काहीही चालत नाही। कधीही वेळ न चुकवणारे दादा, यावेळी मात्र तुम्ही वेळ चुकवली। दादा, ही खंत कायम राहील। तुम्ही अकाली एक्झिट घेतली। माझा जवळचा, दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला। ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे, कधीच विस्मरणात जाणार नाही असा धक्का देणारा प्रसंग आहे। काही इनिंग आम्ही नव्यानं सुरू केल्या होत्या आणि ही इनिंग प्रदीर्घ चालेल असं वाटत असतानाच दादांनी अकाली एक्झिट घेतली। आमच्या दोघांचाही वाढदिवस एकच, पण वयात अंतर 11 वर्षांचं। त्या अर्थानंही माझ्या लेखी ते दादाच। दादांकडून शिकण्यासारखं काय नव्हतं? वक्तशीरपणा, शिस्त, कुणी नाराज झालं तरी चालेल पण रोखठोक बोलायचे आणि रोखठोक वागायचे। एकतर हो म्हणायचं किंवा नाही म्हणायचं। राजकारणात तसा हा गुण जगणं फार कठीण असतं, पण दादा आतून बाहेरून एकच। 2 चेहरे त्यांनी कधी ठेवलेच नाही। मित्र कसा असतो हे मी अत्यंत जवळून दादांच्या बाबतीत अनुभवलंय। दादा हे कायम माझे मित्र होते। दूरगामी विजन असलेले नेते फार कमी असतात आणि दादा हे त्यापैकीच एक। शब्दाला जागणारा नेता, कितीही संकट आली तरी शब्दाला किंमत असते। अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणारा आहे। माझ्याकरता तर वैयक्तिक
एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे. एक आजवरच्या इतिहासात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री झाले आणि दुसरे वसंतराव नाईकांनंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले. मागच्या 5 वर्षात या दोनच नेत्यांनी सत्तेतली 3 प्रमुख पदं मिळवली. आधी पहाटेच्या सरकारमध्ये दोघे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले. नंतर अजित पवार महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री आणि फडणवीस विरोधी पक्षनेते बनले. नंतर शिंदेंच्या सरकारमध्ये फडणवीस उपमुख्यमंत्री आणि अजित पवार विरोधी पक्षनेते झाले. त्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री आणि फडणवीस मुख्यमंत्री बनले. माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म 99ला सुरू झाली. त्याच्यामध्ये एकनाथरावांची 2004ला सुरू झाली. ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे. मी 90ला बॅचचा आहे. हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मागच राहिलोय. आणि दादा मगाशी असं म्हणाले की ते आमच्यापेक्षा सिनियर आहेत आणि तेच मागे राहून गेले. पण दादा तुम्ही आणि मी जो रेकॉर्ड केलाय तो कोणी तोडूच शकत नाही. म्हणजे 48-72 तासाचा रेकॉर्ड तर आपला आहेच, पण त्याहीपेक्षा मी असा मुख्यमंत्री झालो की जो एकाच टर्ममध्ये मुख्यमंत्री झाला, विरोधी पक्षनेताही झाला आणि उपमुख्यमंत्री झाला. आणि तुम्ही एकाच टर्ममध्ये उपमुख्यमंत्री झालात, परत विरोधी पक्षनेते झालात आणि परत उपमुख्यमंत्री झालात. पहाटेच्या 80 तासांच्या सरकाराधी दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधी बाकांवर होते. पहाटेच्या सरकारनं साऱ्या देशभर या नव्या दोस्तीवर खमंग चर्चा रंगल्या. काही तासात राजकीय दोस्तीचा अंत झाला असला तरी पुढे दोघांनी वैयक्तिक मित्रत्वात कटुता येऊ दिली नाही. अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली शाम है ना. तक उनका समझ में आएगा. नहीं, शपथ- मैं तो लेने वाला हूँ. शपथ मैं रुकने वाला हूँ. दादा को नहीं, अरे भाई दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का. परंतु ऐका, पूर्वी आम्ही सकाळी दोघांनी घेतली होती, तो हे राहून गेलेलो होता. आता पुढे 5 वर्ष आता ठेवणार आहे. महाराष्ट्रानं जसा एक उमदा नेता गमावला तसाच मुख्यमंत्र्यांनी मित्राबरोबरच कॅबिनेटमधला अत्यंत अनुभवी असा सहकारी गमावलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.